आकाशवाणी आमदार निवासामध्ये सध्या FDIचं पथक हे दाखल झालं आहे आणि या पथकाकडून जे स्टोर रूम आहे, ज्या ठिकाणी सर्व जेवणाचे पदार्थ हे स्टोअर केले जातात, त्याची आता तपासणी करण्यात येत आहे। संपूर्ण आता या आकाशवाणी हॉटेलचं स्टोर रूम आहे। यामध्ये आपण बघू शकतो गहू, तांदूळ, त्याचबरोबर काजू, बदाम अशा सर्व खाद्यपदार्थांच्या गोष्टी आहेत आणि आपण आता बघू शकतो अधिकाऱ्यांनी जे सॅम्पल गोळा केला आहे ते इकडे आता मांडण्यात आलं आहे। त्यामध्ये तेलाची बाटली असेल, सॉसची बाटली असेल, त्याचबरोबर विविध प्रकारचे आपण बघू शकतो की खाद्यपदार्थ जे आहेत ते देखील बरण्यांमध्ये स्टोअर करून ते आता सील करण्यात आले आहेत। हे आता फॉरेन्सिकला पाठवून याची संपूर्णपणे एक तपासणी करण्यात येणार आहे। त्याबरोबर ऑडिट टीम देखील आली आहे। ऑडिट टीम करून पूर्ण स्टोअर रूमचं ऑडिट केलं गेलं आहे। सध्या आपण बघू शकतो अधिकारी हे सगळे बसून तिकडे ऑडिट केलं जात आहे आणि ऑडिटमध्ये काय आढळतंय हे देखील ते आता बघत आहेत। त्यामुळे आता कुठेतरी FDI पथक हे सक्रिय झालं आहे आणि या ठिकाणी ते एकदम खालपर्यंत जाऊन संपूर्ण इकडे प्रक्रिया जी आहे ते पार पाडत आहेत आणि यामधूनच आता काय पुढे जाऊन निष्पन्न निघतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील। त्यामुळे आता आपण त्यांच्याबद्दल सर एकंदरीत हे कशी प्रक्रिया आहे? तर आता सांगितलं ना सगळ्यांना सांगितलं ना प्रत्येकाला। आम्ही सॅम्पल्स आता 4 सॅम्पल्स घेतलेले आहेत, 4 प्रोडक्टचे सॅम्पल्स घेतलेले आहेत। तर 4 मध्ये आम्ही एका प्रोडक्टचे 4 भागात सॅम्पल घेतो। तर तसं आम्ही वरण आहे तूर डाळीचं, त्याच्यानंतर पनीर आहे, शेजवान चटणी आहे आणि रियुज्ड ऑइल आहे। 4 सॅम्पल असे घेतलेले आहेत। आम्ही ते लॅबोरेटरीला पाठवणार आणि त्याचा रिपोर्ट आल्यानंतर कारवाई करणार आहोत। आपण बघू शकतो अधिकाऱ्यांनी सांगितलंय की कशा प्रकारे सॅम्पल घेऊन हे लॅबोरेटरीला पाठवल्यानंतर संपूर्णपणे ही प्रक्रिया पार पडणार आहे। कॅमेरामन विनय राजभर सोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।